बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल। गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवरच्या सेफ हाऊसमध्ये एनएसए अजित डोभाल यांची घेतली भेट। कोणत्याही देशात शरण येणार निश्चित नाही। बांगलादेशमधल्या सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा जिया यांची सुटका करण्याचे राष्ट्रपतींचे आदेश। अंतरिम सरकारमध्ये खालिदा यांची महत्त्वाची भूमिका असणार। आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ आणि देशात सरकार स्थापन करू। आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे। बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांचं वक्तव्य। बांगलादेशमध्ये रात्रीपासून पुन्हा भडकली हिंसा। ढाक्यातल्या गल्लीबोळामध्ये पोलिसांची गस्तीदरम्यान गोळीबारीचा आवाज। अनेक ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना। बांगलादेशमधल्या चिघळलेल्या परिस्थितीमुळे भारतीय सीमांवरची सुरक्षा व्यवस्था वाढवली। बीएसएफ कडून भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट। दिल्लीतल्या बांगलादेश हाय कमिशन बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली। बांगलादेश हाय कमिशन बाहेर दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड्स। वाहतुकीसाठी रस्ता बंद। बांगलादेशमधल्या उद्रेकाचा क्रिकेटर माजी कॅप्टन मशरफे मोर्तझालाही फटका। मोर्तझाचं घर जाळलं। टेंडेल 2 या जिल्ह्याचा तो सध्या विद्यमान खासदार। अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका। अटक योग्य असल्याचं सांगत उच्च न्यायालयानं जामीन नाकारला। केजरीवालांना ट्रायल कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा। मुंबईत आम्ही 36च्या 36 सीट लढण्याच्या तयारीत। विधानसभा निवडणुका आप एकट्याने लढण्याच्या तयारीत असल्याची प्रीती शर्मा मेनन यांची माहिती। मध्य रेल्वे 20 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार। 7 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार। मध्य रेल्वेकडून यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत 222 गणपती विशेष रेल्वे जाहीर। गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षांसाठी कोणत्याही अटी शर्तींशिवाय मंडपांची परवानगी देण्याची मागणी। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र। राजस्थानच्या पालीमध्ये पूरस्थिती निर्माण। मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनमध्ये भरलं पाणी। रेल्वे रुळही गेल्या पाण्याखाली। केदारनाथमध्ये भूस्खलन झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन जारी। काल 201 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश। सर्व लोकांना एअरफोर्सच्या विमानानं एअरलिफ्ट करण्यात आलं। पाकिस्तानात हिमनदी वितळल्यामुळे नदी नाल्यांना पूर। चित्रालच्या शिशकोह खोऱ्यात परिस्थिती गंभीर। तलावाचे बांध फुटले। शेतात देखील पाणीच पाणी। अमेरिकेत डेव्ही चक्रीवादळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत। चक्रीवादळानंतर फ्लोरिडामध्ये आला पूर। शहरातले रस्ते जलमय। अनेकांच्या घरात शिरलं पाणी। अमेरिका आणि ब्रिटनच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश। मध्य पूर्वेतल्या युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायझरी जारी। पॅरिस ऑलिम्पिकसाठी आजपासून भारताच्या नीरज चोप्राच्या मॅचेस सुरू होणार। जेव्हलिन थ्रोमध्ये आज क्वालिफिकेशन मॅच। भारतीयांची नजर नीरजच्या मेडलवर। आज ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलचा मुकाबला। 3 वेळा चॅम्पियन ठरलेल्या जर्मनीबरोबर रंगणार सामना। 25 वर्षांनंतर फायनलला पोहोचून पदक मिळण्याची संधी। भारतीय पैलवान निशा दाहिया जखमी झाल्यानं रेसलिंगमध्ये पराभूत। क्वार्टर फायनलमध्ये 8-1 आघाडीवर असताना जखमी झाल्यानं सेमीफायनल राऊंड भंगला।